मराठवाडा व कोकणात पावसाचा जोर. हवामान खात्याचा येलो अलर्ट. राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनने सुरुवातीलाच दमदारी हजेरी लावली होती, पण आता काही ठिकाणी त्याची तीव्रता कमी झाली आहे. मात्र कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम दिसत आहे. हवामान विभागानं काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. आता पुढील 24 तासाचं हवामान कसं असणार आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा टप्पा बदलत आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाभागात थोडा थोडा खंड पडलेला असतानाच कोकणात व घाटमाथ्याच्या भागात पावसाची तीव्रता वाढली आहे. विशेषतः मराठवाडा व विदर्भाकडे ढगांचा जमाव दिसत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नव्याने काही महत्त्वाची अपडेट्स दिली आहेत आणि नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांना, एक छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर व बीड यांना येलो अलर्ट देण्यात गेला आहे. पुढील 24 तासात या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. एवढंच नाही तर काही भागांमध्ये विजांचा कडकडाट, जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेने सतर्क राहणं महत्त्वाचं आहे. मराठवाड्याचे इतर जिल्हे परभणी, हिंगोली, नांदेड व धाराशिव इथे पावसाची शक्यता कमी आहे. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही ठिकाणी विजांसह तुरळक सरी पडू शकतात. या जिल्ह्यांना अलर्ट दिलेला नाही, पण नागरिकांनी आकाशात ढगांची स्थिती व हवामानातील होणारे अचानक बदल लक्षात ठेवावेत. धन्यवाद.